नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, बॉम्बे हायकोर्टचे ड्रायव्हर भरती जी आलेली आहे, या ड्रायव्हर भरतीची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे आणि त्याचबरोबर सिलेबस काय असणार आहे आणि जी काही सप्टेंबर 2025 मध्ये बॉम्बे हायकोर्टची जी परीक्षा झालेली होती ड्रायव्हर या पदासाठीची, त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका काय होती आणि तिच्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले होते हे देखील आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपली जी ड्रायव्हर भरतीची लेक्चर सिरीज आहे, त्या लेक्चर सिरीज मधले जवळपास 80% प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले होते। त्यासाठी तुम्ही ड्रायव्हर भरतीची जी आपली लेक्चर सिरीज आहे ती पूर्ण पहा आणि रोज नवीन नवीन ड्रायव्हर भरतीचे देखील व्हिडिओ तुम्हाला सरावासाठी अपलोड केले जातात। त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। म्हणजे तुमची जी ड्रायव्हर भरतीची तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये व्यवस्थित पद्धतीने होऊन जाईल। आणि तुम्हाला जर ड्रायव्हर भरतीच्या तांत्रिक प्रश्नांची PDF हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून ती PDF तुम्ही घेऊ शकता। तर बघा, ही जी काही ड्रायव्हर भरती आहे तिची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे। पहिलं म्हणजे तुमची तिथं लेखी परीक्षा होणार आहे। लेखी परीक्षा मित्रांनो 20 गुणांची असणार आहे आणि किमान 7 गुण जे आहेत ते तुम्हाला उत्तीर्ण होण्यासाठी तिथं आवश्यक आहे। आता ही जी काही लेखी परीक्षा असते, या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात। त्याच्यामध्ये वाहनांची देखभाल व किरकोळ दुरुस्ती विषयीचे ज्ञानाचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर मुंबई, नागपूर, औरंगाबाद जे शहर आहे त्या लगतची महत्त्वाची जी स्थळ आहेत आणि त्यांच्या रस्त्यांची माहिती देखील तुम्हाला त्यामध्ये विचारली जाते आणि सामान्य ज्ञानाचे देखील तुम्हाला तिथं प्रश्न विचारले जातात। हा आहे तुम्हाला 20 गुणांसाठीचा खूप मोठा सिलेबस। याच्यावरती तुम्हाला कशाही पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात। आपण या व्हिडिओच्या शेवटी जी काही 25/2025 रोजी जी काही परीक्षा झालेली होती त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला अनुभवाचे 10 गुण मिळणार आहे। आता हे अनुभवाचे सर्टिफिकेट वगैरे कशा पद्धतीने असतं त्याचा देखील व्हिडिओ मी तुम्हाला या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। त्याच्यानंतर मोटार वाहन परीक्षा जे काही प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे जे अधिकारी असतात त्यांच्याकडून देखील 10 गुणांची परीक्षा घेतली जाते आणि शेवटचे 10 गुण तुम्हाला मित्रांनो मुलाखतीसाठी दिलेले जातात। आता या मुलाखतीची तयारी वगैरे कशी करायची त्याचा देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी त्याची लिंक देतो आहे। अशी एकूण तुमची 50 गुणांची परीक्षा होती, त्याच्यामध्ये 25 गुण तुम्हाला उत्तीर्ण होण्यासाठी लागतात। मित्रांनो, जास्तीत जास्त गुण पाडून आपण मेरिटमध्ये यायचं आहे आणि ही जी काही भरती आहे त्या भरतीमध्ये उज्ज्वल यश संपादन करायचं आहे। आता आपण पाहूया की जी काही 2025 सप्टेंबरला जी परीक्षा झालेली होती त्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले होते। तर बघा, इथं तुम्हाला प्रश्न दिसतंय ही 21 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाची ड्रायव्हर पदासाठी भरती आलेली होती आणि त्याची ही परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे। त्याच्यामध्ये बघा, परवाना न घेता वाहन चालवण्यास किती दंड होतो, त्याचबरोबर वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट RC किती वर्षातून नूतनीकरण केलं पाहिजे, लर्निंग लायसन किती वैधता असते, गिअरचे वाहन चालवण्याची किमान वयोमर्यादा, हे जे सगळे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आहेत। वाहनांचे नियमित सर्व्हिसिंग केल्याचे फायदे, त्याचबरोबर इंजिन ऑइलची पातळी किती दिवसांनी तपासावी, वाहनांचा टायर प्रेशर योग्य नसेल तर काय होते, PUC प्रमाणपत्र तपासले जाते त्याचं कारण, नाथसागर जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राची उपराजधानी विचारलेली होती, भंडारदरा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे, मुंबई उच्च न्यायालयाची इमारत कोठे आहे, मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीच्या बाजूला कोणते न्यायालय आहे, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे, मुंबईत तारापोरावाल मत्स्यालय कोठे आहे, सिद्धिविनायक मंदिर कोणत्या परिसरात येते, IIT मुंबई कोणत्या भागात आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती, त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे माननीय मुख्य न्यायमूर्ती कोण आणि मुंबई राजभवन कोणत्या भागात आहे। मित्रांनो, हे सगळे प्रश्न आपल्या लेक्चर सिरीज मधले आलेले होते आणि त्या विद्यार्थी मित्रांना याचा चांगला फायदा झालेला होता। त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये
PDF ची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ती PDF घेऊ शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।